राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध आणि औषधांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात किराणा दुकानांमधून सुट्ट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद झाल्याचं चित्र दिसून येते. त्यामुळे ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून आतापर्यंत आपण नेमकं काय खात होतो असा सवाल अनेक जण उपस्थित करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील किराणा दुकानात ग्राहकांना गरजेनुसार अर्धा लिटर, 1 लिटर किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात सुटं खाद्यतेल विकलं जात होतं. मात्र गेल्या महिनाभरात परिस्थितीत अचानक बदल झाला. आता बहुतांश दुकानावर ग्राहकांना थेट कंपनी पॅक असलेल्या 1, 5 किंवा 10 लिटरच्या खाद्यतेलाच्या पिशव्या अथवा डबेच देत आहेत. सुट्या तेलाची विक्री जवळपास बंद झाल्याने यामागे भेसळ विरोधी कारवाईची धास्ती असल्याची चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होतात. तेलाच्या चवीत आणि गुणवत्तेत बदल जाणवत असल्याचंही काही ग्राहकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पूर्वी विकलं जाणारं सुटं तेल नेमकं कोणत्या प्रकारचं होतं, त्यामध्ये भेसळ तर नव्हती ना, अशी शंका ग्राहकांकडून व्यक्त केली जाते.